नमस्कार, विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण मटर पनीरची भाजी बघूया। चला मग आपण वेळ न घालता अगदी झटपट रेसिपीला सुरुवात करूया। मी मागच्या हप्त्यामध्ये तुम्हाला मटर काजूची भाजी दाखवली होती। आज आपण मटर पनीरची भाजी बघूया। स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा बरं का। चला मग आपण झटपट आता रेसिपीला सुरुवात करूया। पॅनमध्ये आपण कांदे घालून घेऊया। मी 2 मोठ्या आकाराचे कांदे जाडसर कापून घेतले आणि ते आपण आता पॅनमध्ये सर्व कांदे टाकून घेऊ। दोन चमचे तेल घालून आपण कांदे छान असे परतून घेऊया। कांदे छान सोनेरी रंग येतो तोपर्यंत आपण त्यांना छान असं फ्राय करून घेऊ। दहा ते 15 लसूण पाकळी आणि अर्धा इंच आलं त्यालाही छान परतून घेऊ, जेणेकरून त्याचाही कच्चटपणा जाईल। मी 2 टमाटे तेही जाडसर कापून घेतले, तेही आपण त्यामध्ये टाकून देऊया आणि छान त्यांनाही आपण परतून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी काजू घेतली, तेही आपण त्यामध्ये घालून घेऊया। काजूने ग्रेव्हीला छान असा थिकनेसपणा येईल आणि खायला पण अगदी छान क्रीमी लागेल। त्यानंतर आपण कोथिंबीर घालूया। कोथिंबीरने मसाल्याला अधिक छान चव येईल। सर्व मसाला आपला छान असा परतून झाला, त्याला गार झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपण त्याचं छान असं बारीकसं वाटण करून घेऊ। गॅसवर पॅन ठेवून 2 चमचे तेल घालून त्यामध्ये 1 वाटी ग्रीन पीस घालूया आणि त्यांना छान असं तेलामध्ये आपण परतून घेऊ। तुम्ही असेही टाकले असते तरी चाललं असतं, पण तेलामध्ये फ्राय केलेले अधिक छान चव लागते। मोजून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान असे तेलात परतून घेऊ आपण। त्यानंतर 200 ग्रॅम पनीर घेतले आणि त्याचे पीसेस करून घेतले, थोडे जाडसरही ठेवले। गॅसवर पॅन ठेवून 1 चमचा साजूक तुपामध्ये छान असे त्यांना परतून घेतले 1 ते 2 मिनिटांसाठी। तुम्ही असे कच्चेही टाकू शकता। गॅसवर कढई ठेवून 1 मोठा चमचा तेल घालून घेते आणि त्यानंतर त्यामध्ये आपला मसाला तयार केलेला तो टाकून देऊया। तेल थोडं तापलं नव्हतं। त्यानंतर आपण छान असं त्याला मसाल्याला परतून घेऊया। खाली लागायला नको, आपण अगदी मसाल्याला सतत हलवत राहायचं। मसाला छान परतून झाला की त्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा तिखट घालून घेऊया आणि अगदी चिमूटभर हळद आणि छान आपण ते मिक्स करून घेऊ, मसाल्यामध्ये एकजीव करून घेऊ। अगदी मी मसाला अगदी बारीक फिरवलाय, आपण शाही पनीर बनवतो त्या पद्धतीने। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण
पनीर मसाला घालूया। मी शाही पनीर मसाला घालते, तो पण आपण 2 चमचे घालूया आणि त्यालाही छान आपण असं परतून घेऊ, एकजीव करून घेऊ सर्व। गॅसवर गरम पाणी करायला अगोदरच ठेवलं होतं। मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि तोच मसाल्याचं पाणी मी मसाल्यामध्ये घालून घेते आणि सर्व आपण छान असा मसाला मिक्स करून घेऊ। अगदी छान होणार आहे आपली मटर पनीरची भाजी, अगदी झटपट होते। पुन्हा पाणी घालून घेते। आपल्याला ग्रेव्ही अगदी थिकच ठेवायची आणि छान असं आपण मिक्स करून घेऊया। भाजीला छान उकळ आली की त्यामध्ये आपण आता पनीर घालूया आणि तेही आपण मिक्स करून घेऊ। आता आपण ग्रीन पीस पण टाकून घेऊ आणि आपण आता तेही छान असं मिक्स करून घेऊ। मस्त भाजी तयार होते आपली वाली आणि त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊ। दोन चमचे मी दुधावरची साळ घेतली, तिला चमच्याने छान अशी मिक्स करून घेतली। आता ते आपण भाजीमध्ये घालून छान आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊ। आपली अगदी भाजी क्रीमी आणि टेस्टी होणार आहे। एक चमचा आपण कस्तुरी मेथी घालूया, मी अगोदरच क्रश करून ठेवली होती आणि तेही छान आपण मिक्स करून घेऊ। आणि त्यामध्ये आपण एक चमचा छान असं साजूक तूप घालूया। आपली भाजी अगदी छान चवेला लागेल आणि टेस्टी लागेल। तुम्ही ही भाजी भाताबरोबर बी खाऊ शकतात, नाहीतर चपातीबरोबर बी खाऊ शकतात किंवा तुम्ही भाकरीबरोबर बी खाऊ शकतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकतात। चला मग मी मटर पनीरची भाजी बनवली, तुम्ही कधी बनवतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझी मटर पनीरची भाजी कशी झाली ही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। माझी यूट्यूब फॅमिली मला खूप सपोर्ट करते आणि यापुढेही सपोर्ट करा आणि नवीन आहात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा। भेटूया आपण पुढच्या रेसिपीला, तोपर्यंत मस्त खात राहा आणि माझ्या पुढच्या रेसिपी बघत राहा। धन्यवाद।